महायुती सरकारचा गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। हवी आम्हाला सुरक्षा, हवी आम्हाला सुरक्षा। राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिला नसून गृह खाते हे ढिसाळ झालेले असून भाजपचे आमदार पोलिसांबद्दल काहीही बोलतात। अत्याचार सहन न करता सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून अत्याचारातील मुलींना न्याय देण्यासाठी त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केली। बदलापूर मुंबई येथील शाळेतील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुजाता पवार, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, युवती तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे, युवती महिला शहर अध्यक्ष गीताराणी आढाव, महिला शहराध्यक्ष स्मिता कवाद, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या राणी कर्डिले, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, रोहिणी बनकर, प्रियंका धोत्रे, ज्योती हांडे, दुर्गा ननवरे, ज्योती जगताप, अमोल चव्हाण, सागर नरवडे, ॲडव्होकेट रवींद्र खांडरे, सुरेश पाचने, हाफिज बागवान, राहिल शेख, संजय चव्हाण, युवक शहराध्यक्ष अमित शिर्के, राजुद्दीन सय्यद उपस्थित होते। यावेळी आमदार अशोक पवार यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध करीत राज्यात गृहमंत्री त्यांच्या खात्याचा कुठलाही वचक राहिला नाही। बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी या घटनेचा गुन्हा फास्ट ट्रॅक चालवावा अशी मागणीही त्यांनी केली। राज्यात महिला सुरक्षित नाही, त्यात शालेय विद्यार्थ्यांनी चिमुकल्याही सुरक्षित नाहीत, शर्मेची गोष्ट असून राज्य शासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई करून आरोपीला तात्काळ फाशी कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे। राज्याचे गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महिला संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे यांनी केली आहे। मंत्र्यांना या सरकारला द्यावी लागतील। शाळेचं नाव आदर्श शाळा, शाळेमध्ये ज्या आरोपीने गुन्हा केला, मुलींचं लैंगिक शोषण केलं, तो आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता, त्या शाळेचे जे ट्रस्टी आहेत तेही भाजपचे, म्हणजे एकंदरीत ही शाळा भाजपची आहे। आपण देवाला पूजतो ते मंदिर आणि हे ज्ञानाचं पवित्र मंदिर, जर त्या मंदिरामध्ये आणि या ज्ञानाच्या पवित्र मंदिरामध्ये असे प्रकार घडत असतील तर हे शासन काय करतंय हा माझा तमाम शिरूर तालुक्यातील महिलांच्या वतीने या शासनाला प्रश्न आहे। जर तुम्हाला न्याय करता येत नसेल तर जनतेच्या कोर्टात आरोपींना द्या। एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं, एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं, एका दिवसामध्ये एका रात्रीत तुम्ही नोटाबंदी करू शकता, एका दिवसात तुम्ही नेत्यांवर ईडीची चौकशी लावून तुम्ही त्यांना आतमध्ये टाकू शकता। तर माझा या शासनाला प्रश्न आहे की जर एका मुलीला न्याय द्यायचा असेल तर एका रात्रीत त्याला फाशी का होऊ शकत नाही? गेल्या 10 दिवसामध्ये उरणची घटना झाली, त्यानंतर कलकत्त्याची घटना झाली आणि आज ही तिसरी घटना गेल्या 8-10 दिवसामधली। आज मुली सुरक्षित नाही आहेत। तुम्ही आज 1500 रुपये महिलांना देऊन लाडकी बहीण योजना आणताय। लाडकी बहीण योजना आणत असताना त्यांच्या लाडक्या लेकींचं काय, त्यांच्या सुरक्षेचं काय याचं उत्तर ह्या सरकारने दिलं पाहिजे। हे सरकार फक्त ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून गटतट पाडायचे, पक्ष फोडायचे, आमदार खासदार फोडायचे आणि सत्तेत बसायचं। सत्ता येईल, सत्ता जाईल, पण माझा देश राहिला पाहिजे, माझा महाराष्ट्र राहिला पाहिजे। या आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु जर आज छत्रपती असते तर मला खात्री आहे की छत्रपतींनी या आरोपींना काल आपल्या या चिमुरड्यांच्या वरती जो लैंगिक अत्याचार झाला त्याच्या निषेधासाठी आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हणजे 3.5-4 वर्षच्या आमच्या ह्या चिमुरड्या आणि त्यावरती अत्याचार होतोय। घटनाक्रम असा सांगतोय की 13 का 14 तारखेला घटना घडलेली आहे आणि त्याचा शोध घ्यायला 20 तारीख लागली। पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पालकांना 12-12 तास थांबावं लागलं, तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्या काही संघटनेकडे गेले आणि मग संघटनेने आवाज उठवला आणि म्हणून काल त्याला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली। या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही।
आपण पाहतोय की गृह खातं हे फार ढिसूळ झालेलं आहे. काही दिवसापूर्वी आमदार राणे यांनी पोलिसांच्याबद्दल काय म्हटलं होतं? त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्या बदल्या इतक्या दूरवर करू की यांच्या बायकांना फोनसुद्धा करता येणार नाही. ज्या वेळेला असं वक्तव्य त्या भाजप पक्षाचा कोणी एक आमदार करतोय त्यावेळेला त्याचा बंदोबस्त करणं हे गृहमंत्र्याला जमत नाही का असं अनेक तमाम आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि मग अनेक वेळेला कसली वाक्य बोलणं, चुकीचं बोलणं समाजाच्या हिताचं नसतं. काल मी खरं मनापासून बदलापूरच्या आमच्या तमाम बांधवांना धन्यवाद देईल की ते रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावरती उतरल्याच्या नंतर आज हे महायुतीच्या सरकारमधले नेते म्हणतात हे चुकीचं आहे. काही तासापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. अरे असं आंदोलन नाही करायचं तर मग काय करायचं? अत्याचार काय सहन करायचं का? असा अत्याचार ज्या वेळेला होतो त्यावेळेला आंदोलन तर हे होणारच होणार. ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची. अनेक गोष्टीमध्ये गृह खात्याचा नीट अभ्यास केला तर काही नाही. पुण्यामध्ये कधीतरी त्यावेळेला एक गँग तयार होती, ती तलवारबाजी करते, कोणी कोयताबाजी करतं आहे. अशा प्रकाराने त्यांचाही बंदोबस्त गृह खात्याला अजिबात करता आलेला नाही. साध्या साध्या गोष्टीचं तुम्ही काही करत नाही. एखादा सामान्य मुलानं एखादा केक तलवारीने कापला तर तुम्ही ते फोटो पाहून नुसतं त्याच्यावरती ॲक्शन करता. तुम्हाला कोणालाही तिथं कंप्लेंट करावी लागत नाही. मग अशा अनेक घटना आहे की ज्याच्या कंप्लेंट झालेल्या आहे परंतु त्या ठिकाणी सरकार गृह खातं या नात्यानं काही कुठेही लक्ष देत नाही असं आपल्या निदर्शनात येतं आहे. अरे ही संस्था कोणाची आहे? 13 तारखेला 14 तारखेला झालेल्या घटना काल 20 तारखेपर्यंत लोकांना माहिती नव्हतं की या संस्थेचा प्रमुख कोण आहे, कोण ह्याच्या पाठीमागं. मग का प्रकरण दाबलं जातं का? अशी प्रकरणं दाबणं हे समाजहिताचं समजतात का ही लोक? म्हणून अशा व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. काल तमाम माझ्या बदलापूरच्या भगिनी त्या ठिकाणी आक्रोश करत होता की हा कोण आरोपी असेल त्याला फाशी झाली पाहिजे. आमची तीच मागणी आहे की अशा आरोपीला फाशी झाली पाहिजे. निस्ताच आक्रोश महिला भगिनीने केल्या नाही तिथल्या. ते म्हणत होते आरोपी आमच्या ताब्यात द्या. म्हणजे त्यातल्या महिला असतील, तुम्ही आपण असेल, राग किती आला आहे आपल्याला? कोण सहन करेल असं 3.5-4 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला? अशा गोष्टी मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि गृह खात्याने याच्यावरती जर काय ॲक्शन केली नाही तर पुढचं आमचं आंदोलन अधिक तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. सरकार हाय हाय.